समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत पौष महिन्यातील रविवारचे उद्यापन कसे करायचे, त्या दिवशी सेवा काय करायच्या, ज्यांना मकर संक्रांतीला मंदिरामध्ये जाता नाही आलं किंवा मकर संक्रांती साजरी करू शकले नाहीत, त्यांनी मकर संक्रांत कधी करायची, भोगी कधी करायची, हळदी कुंकू कधी करायचं, त्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्यांची संक्रांत ऑलरेडी झाली आहे त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी पौष महिन्यातील रविवारचं उद्यापन म्हणा किंवा रथसप्तमीची पूजा कशी करायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, रथसप्तमी आहे 25 जानेवारी 2026 आणि या पौष महिन्यामधील जे रविवार आले होते ते होते 5. पण आपल्याला रथसप्तमी ही सुद्धा येणाऱ्या रविवारी असल्यामुळं आपल्याला हा सुद्धा रविवारचा उपवास आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला डिटेल पूर्ण माहिती मी आता सगळी सांगतेस. तर बघा, रथसप्तमी ही म्हणजे काय, फक्त एक हे असतं का हो, एखादा म्हणजे विशिष्ट तिथी, विशिष्ट वार वगैरे, हा अत्यंत पवित्र असा दिवस आलेला असतो. रथसप्तमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण असून तो सूर्यदेवाच्या पूजेचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेव आपल्या रथातून उत्तरायणात पूर्ण वेगाने प्रवास सुरू करतात असे म्हटले जाते. रथसप्तमी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस येते. आता रथसप्तमी का साजरी केली जाते, तिचं काय महत्व आहे? आपला एखादा सण आला तो उगीच आलेला असतो का? नाही, त्याच्या पाठीमागं खूप मोठं तथ्य असतं. खूप मोठं त्या दिवशी त्या सणाला खूप मोठं एक म्हणजे आपल्या आरोग्याविषयी सुद्धा, आरोग्याच्या रिलेटेड सुद्धा महत्त्व असतं. एक सांस्कृतिक वारसा सुद्धा जपण्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी एकत्र मिळून हा सण करावा, त्यामुळे हे सगळे सण वगैरे आलेले असतात. आणि निसर्गाशी सुद्धा बरेचसे म्हणजे सगळे सण निसर्गाशी सुद्धा जुळून आलेले असतात. म्हणून आपण प्रत्येक सण, प्रत्येक तिथी ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो. तसंच आता रथसप्तमीचं महत्त्व काय ते बघूया. सूर्यदेव आरोग्य, तेज, यश आणि दीर्घायुष्य देतात. रोग, कर्ज, दरिद्रता नष्ट होण्यास मदत होते. या दिवशी केलेले दान, जप 1000 पटीने फळ देतो असं सुद्धा मानलं जातं. मकर संक्रांतीनंतर सूर्याची ऊर्जा अधिक प्रभावी वेगाने होते असं सुद्धा म्हटलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी ज्यांनी कोणी आदित्य हृदय स्तोत्र वाचेल किंवा त्याचं पठण करेल किंवा ते ऐकेल, तो कर्जातून मुक्त होईल आणि त्याला त्वचेचे आजार, हृदयाचे आजार ह्या सर्वांपासून तो सुखकर होईल. म्हणजे त्याला हृदयाचे आजार असतील, त्वचेचे आजार असतील किंवा त्याच्यावरती काही कर्ज वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याची मुक्तता होईल. तसंच आता बघा, आता आपण रथसप्तमीच्या दिवशी काय करायचं आहे. सकाळी लवकर उठून सुशुभूत होऊन आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना त्यामध्ये हळद कुंकू, अक्षता आणि एक लाल फूल अर्पण करायचं आहे. तर आता लाल फूलच का, तर बघा, असं सांगितलं आहे की जर आपण सूर्याला म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी तांब्याच्या कलशामधून जर आपल्याला सूर्याला आपण अर्घ्य दिलं तर आपण नोकरी असेल, व्यवसाय असेल, यामध्ये आपली प्रगती होईल, आपल्या करिअरमध्ये आपल्याला यश मिळेल असं म्हटलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी मग तुम्ही सकाळी सुशुभूत होऊन सूर्याला जल अर्पण करताना हळद कुंकू, अक्षता, त्यामध्ये एक लाल फूल व्हायचं आहे. आता लाल फूलच का, मी तुम्हाला त्याचं सांगितलंच आहे. नोकरीमध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी, सरकारी नोकरीची पण बऱ्याच जणांना अपेक्षा असते. मग तुम्ही रथसप्तमीपासून जर रोज तांब्याच्या कलशामध्ये हळद कुंकू, अक्षता आणि लाल फूल घेऊन सूर्याला जर अर्पण केलं तर नोकरीचे योग सुद्धा खूप लवकर येतात. मग हे सगळं करताना आपल्याला
ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि असं म्हटलं जातं पौष महिन्यातील रविवारी केस विंचरले जात नाहीत असं म्हटलं जातं. त्या दिवशी केस विंचरले जात नाहीत. आता ह्या सगळ्या गोष्टी पाळणं कितपत योग्य आहे आणि कितपत नाही आता सगळ्यांना पॉसिबल नाही होणार, कारण रथसप्तमीच्या दिवशी बऱ्याच महिलांचा हळदी कुंकू आहे. ज्यांना कोणाला संक्रांत करायला जमलं नाही त्यांचा संक्रांतीचा सण साजरा करणार आहेत. त्यामुळं शक्यतो तरी ज्यांना जमतं त्यांनी हा नियम पाळा, ज्यांना नाही जमत त्यांनी नका पाळू, असं काही नाही, पाळलाच पाहिजे. पण असा नियम आहे, पौष महिन्यातील रविवारी केस विंचरले जात नाहीत असं म्हटलं जातं. तर बघा, त्या दिवशी तुम्हाला सुशुरभूत होऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. मग आता जी पूजा मांडणी करणार आहात तुम्हाला तुळशीपाशी करायची आहे, जेणेकरून त्या पूजेवरती सूर्यदेवाचा प्रकाश पडला पाहिजे. पण ज्यांना शक्यच नाहीये तुळशीपाशी करणं किंवा जागाच नसते तिथं, तर तुम्ही घरात देवाच्या समोर करू शकता. एक स्वच्छ पाट घ्यायचा, त्यावरती विभूती असते बघा, विभूतीनं सूर्योदय आणि चंद्रोदय पण काढायचा आहे तुम्हाला. आणि हे दोघं काढून झाल्यावर एका साईडला तुम्हाला रथ सुद्धा काढायचा आहे. तर आता रथ कसा काढायचा, मग तुम्ही रांगोळीनं काढू शकता किंवा कुंकवानं काढू शकता किंवा हळदीनं सुद्धा काढू शकता. आता रथ काढताना 7 घोडे आणि त्याच्या मधोमध सूर्यदेवांचं सुद्धा तुम्हाला तिथं विराजमान करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रांगोळी काढणार आहात त्या रांगोळीमध्ये तुम्हाला रथ काढायचा आहे. रथ काढल्याच्या नंतर त्या रथाला समोर 7 घोडे सुद्धा त्या रांगोळीमध्ये काढायचे आहेत आणि त्याच्या मधोमध सूर्यदेवांना सुद्धा तिथं स्थान द्यायचं आहे. आणि त्या रथांना 2 चाकांचा सुद्धा असं त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे. म्हणजेच 2 चाकं सुद्धा त्या रांगोळीमध्ये काढायची आहेत रथाला. रथाच्या मध्यभागी सूर्यदेवाचे चित्र किंवा तांब्याचा जरी एखादा आपण कलश ठेवला तरी सुद्धा खूप चांगलं. जर तुम्हाला सूर्यदेवांचं चित्र नाही काढणं झालं तर तुम्ही सूर्यदेवाचं चित्र म्हणून तांब्याचा कलश सुद्धा ठेवू शकतात, काही हरकत नाही. मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्या रथाला हळद कुंकू वाहून घ्यायचं. मग तुमच्याकडं ऊस असेल, वटाण्याच्या शेंगा, तिळगुळ, हळदी कुंकू, परत नंतर अजून हिरव्या बांगड्या, परत जे काही तुमच्याकडे बोरं असतील बघा, बोरं, हे बोर, परत आणखीन चुड्याचा जोड, चुडे पण असतील ना ते पण तुम्हाला तिथं ठेवायचे आहेत. आणि तिळगुळ आणि तांदूळ हे सगळं वाहून आणि एक लाल फूल अर्पण करायचं आहे आणि अक्षदा वाहून सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. हे सूर्यदेवा, ज्या माझ्या काही आयुष्यामध्ये अडचणी चालू आहेत यापासून माझं संरक्षण कर, कर्जामधून माझी मुक्तता कर आणि मला तुझा कायम कृपा आशीर्वाद असू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. त्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा पण दिवा लावायचा, अगरबत्ती, धूप ओवाळून घ्यायची आणि मनोमन सूर्यदेवांना प्रार्थना करायची. आणि हा पूर्ण रथ काढताना सूर्यदेवांची पूर्ण म्हणजे त्या रथाची मनोमन पूजा करताना तुम्हाला एकच मंत्र म्हणायचा आहे, ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला गहू असतील किंवा गुळ आणि गुळाचा पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा घरामध्ये त्या दिवशी बरेच जण रथसप्तमीला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात. तुम्ही जे काही घरात बनवलं आहे किंवा तिळाच्या पोळ्या असतील, भात वरण आमटी भाजी वगैरे काही जे बनवलं असेल ते तुम्ही त्या रथसप्तमीचा म्हणजे जी पूजा केली आहे ना त्या पूजेला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. परत नंतर सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला सूर्यदेवाची आरती करायची आहे आणि जो काही प्रसाद तुम्ही देवाला ठेवला आहे तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचा आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आता आपले पौष महिन्यातले जे आपण रविवार धरलेले आहेत ना त्याचं उद्यापन सुद्धा करायचं आहे. मग तुम्ही रथसप्तमीला ज्या दिवशी सकाळी पूजा मांडणी करणार आहात ना त्या दिवशी 5 सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू द्यायचं आहे. जे काही तुम्ही चुडे वगैरे जे सुवासिनींचा शृंगार असतो ते तुम्ही त्या स्त्रियांना द्यायचं आहे आणि तिळगुळ देऊन त्यांना सुद्धा नमस्कार करायचा आहे. आता ज्यांना सुवासिनी जेव घालायला सांगितलेल्या असतात बघा बऱ्याच जणांना, खूप छान असा दिवस म्हटलं तर येणारा शुक्रवार तर आहेच आहे, एक शुक्रवार आहे हा येणारा पौष महिन्यातला,
कारण असं म्हटलं जातं पौष महिना हा रथसप्तमीपर्यंत मानला जातो. त्यामुळं ज्यांना काही बघा बऱ्याच जणांना शेतातल्या सुवासिनी वगैरे जेव घालायला सांगितलेल्या असतात, त्यांनी येणाऱ्या शुक्रवारी घालू शकतात. शुक्रवारी ज्यांना जमलं नाही त्यांनी रविवारी पण घालू शकतात. आणि ज्यांना एक सुवासिनी वर्षातून एकदा जेव घालायची असते ना, त्यांनी रथसप्तमीला सुद्धा घालू शकतात. खूप छान योग आहे. म्हणजे तुमचं पौष महिन्यातील रविवारचं उद्यापनही होईल, सुवासिनी पण जेव घालणं होईल. हे 2 कामं तुमचे पार पडतील. आता ज्यांना मकर संक्रांत करायला जमली नाही, म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांत करायला ज्यांना जमली नाही, काही सुतक विटाळ अडचणी असल्यामुळं ज्यांना पॉसिबल झालं नाही, त्यांनी कधी करावी, तर शनिवारी तुम्ही भोगी करू शकतात आणि रविवारी तुम्ही म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही संक्रांत साजरी करू शकतात. म्हणजे मंदिरामध्ये काय ओसायला वगैरे जायचं असेल ना, ते तुम्ही मंदिरामध्ये करू शकतात. आणि त्या दिवशी मेन म्हणजे पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा आहे. कारण जो आपण सुगड पूजन करतो, खण पूजा करतो, त्यांना पुरणपोळीचाच नैवेद्य असतो. त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी ज्यांनी संक्रांत केली नाही, ज्यांनी संक्रांत रथसप्तमीला करणार आहेत, त्यांनी पुरणपोळीचाच नैवेद्य बनवायचा आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आता हळदी कुंकू करायला तुम्हाला त्याच दिवशी करावं लागणार आहे. ज्यांनी मकर संक्रांत रथसप्तमीच्या दिवशी साजरी केली आहे, त्यांना हळदी कुंकू हे रथसप्तमीच्याच दिवशी करायचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी शनिवारी भोगी करू शकतात, रविवारी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन येऊ शकतात आणि रविवारी संध्याकाळी तुम्हाला हळदी कुंकू करायचं आहे. मग तुम्ही जे काही वाण असेल किंवा आपण जे वाण बनवलेलं असतं त्याने ओट्या वगैरे भरतो ना, ते पण तुम्हाला त्याच दिवशी करायचं आहे, म्हणजे रथसप्तमीच्या दिवशीच. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या दिवशी शक्य असल्यास सेवा काय करायच्या आहेत, तर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे, एक कुंकुमार्चन करायचं आहे आणि 1 वेळा जमलं किंवा 11 वेळा जमलं आदित्य हृदय स्तोत्र सुद्धा पठण करायला विसरायचं नाही. कारण खूप कर्ज वगैरे असतात ना, ह्या गोष्टीतून जर बाहेर पडायचं असेल तर सेवा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. मग आपल्याला त्या दिवशी सेवा पण करायची आहे, पौष महिन्यातील रविवारचं उद्यापन पण करायचं आहे आणि बऱ्याच महिलांचं हळदी कुंकू असेल, बऱ्याच महिलांची संक्रांत साजरी करायची असेल, त्या दिवशी तुम्ही करू शकतात. मी तुम्हाला हे पण सांगितलं की सुहासिनी पण एखादी तुम्ही जेव घालू शकतात. आता बघा, ह्या पूजेचं जे फळ आहे ना, ते खूप छान मिळतं बरं का. असं नाही की एखादी पूजा केली आणि आपल्याला लगेच त्याच्या बदल्यात फळ मिळालंच पाहिजे. तुम्ही मनोमन पूजा, कुठलीही गोष्ट, आध्यात्मिक गोष्टी जर मनोमन केल्या ना, त्याचा फायदा आयुष्यामध्ये नक्कीच होतो. या पूजेने आपल्या डोळ्याचे आणि त्वचेचे आजार सुद्धा कमी होतात. तसंच आपल्याला नोकरी व्यवसायात सुद्धा जे काही अडथळे येणार आहेत ते दूर होतात. आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तेवढीच वाढते. तर बघा, सगळ्यांनी रथसप्तमीला ह्या सेवा करा. रथसप्तमीला पाटावरती जे पूजा वगैरे करायची आहे ते सुद्धा करा. 5 सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू, त्यांना जे काही चुडे वगैरे असतात ना, वाण असतं किंवा तिळगुळ देऊन त्यांचं सुद्धा दर्शन घ्या. म्हणजे तुमचं पौष महिन्यातील रविवारचं उद्यापनही होऊन जाईल आणि ज्यांना सुवासिनी जेव घालायची त्यांनी सुद्धा घालू शकतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही बोलताना किंवा काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी. आणि अजून एक मला सांगायचे, जर तुम्हाला ना व्हिडिओमध्ये मी सांगताना जर कुठे काही अडचण वाटली किंवा काही गोष्टी नाही समजल्या ना, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकतात. नक्कीच या गोष्टीवर मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि देईनच, उत्तर तुम्हाला नक्कीच देईन. पण कमेंट पण करत जावा. तुम्हाला जर काही अडचणी आल्या ना की ही सेवा कशी करायची कशी नाही, तर नक्की कमेंट करत जावा. मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. तर चला, सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.